नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हे बेल्ट बनायला शिकवणार आहे. हे मी 4 प्रकारचे बेल्ट मी तुमच्यासाठी विणून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला एक बेल्ट मी विणायला शिकवणार आहे. हे बेल्ट खूप सुंदर दिसतात. मुलींसाठी हे बेल्ट आहेत, मुलींच्या केसांसाठी. हे बेल्ट लावल्यानंतर केस घट्ट बसतात आणि छान दिसतात. मैत्रिणींनो, बेल्ट विणण्यासाठी लागणारं साहित्य पहा. हा लोकरीचा बंडल आहे, ही विणकाम करण्यासाठी सुई आहे आणि ही कट करण्यासाठी कात्री आहे. एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे. मैत्रिणींनो, विणकाम करताना आपल्याला प्रथम हे गुलाबाचं फूल तयार करायचं आहे आणि नंतर पट्टी बनवायची आहे. तर पहिल्यांदा आपण गुलाबाचं फूल तयार करूया. मी पहिल्यांदा ही सरकती गाठ तयार करून घेतलेली आहे. आता ह्या गाठीमधूनच मी 38 टाक्यांची चेन तयार करणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. मैत्रिणींनो, ही पहा, मी चेन करून घेतलेली आहे 38 साखळ्यांची. आणि आता आपल्याला 5व्या चेनमधून डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 आणि 5व्यामधून डबल क्रोशा आपल्याला करून घ्यायचा आहे. असा हा डबल क्रोशा झाल्यानंतर एक चेन घ्यायची आहे अशी, आणि पुन्हा तिथूनच एक डबल क्रोशा पुन्हा घ्यायचा आहे. पुढे आता एक चेन खाली सोडायची आणि पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशा करून घ्यायचा. एक चेन ही सोडली, विणकाम झालं आणि ही सोडली आणि पुढं डबल क्रोशा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता एक चेन घ्यायची आणि तिथूनच एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. तिथूनच नीट पहा. आता आपल्याला खालून एक चेन सोडून पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा. हा केला. डबल क्रोशा झाल्यानंतर एक चेन घ्यायची आहे तयार करून आणि पुन्हा तिथूनच एक डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा फी आकार तयार होतो. हा फी आकार झाला, हा व्ही आणि हा असे पट्टीवरती फी आकार तयार होतात. असे फी आकार तयार होतात. अशी सर्व चेन तयार करून घ्यायची आहे. सर्व फी आकार तयार करून घ्यायचे आहे. सुरुवात करताना एक चेन सोडून पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशा करायचा. आणि मध्ये एक चेन घ्यायची, नवीन तयार करायची आणि तिथूनच एक डबल क्रोशा आपल्याला घ्यायचा. हा झाला फी आकाराचा शेप येतो. परत पुढे एक चेन सोडायची आणि नंतर फी आकार तयार करून घ्यायचा. आणि फी आकार तयार करून घेताना मध्ये चेन घ्यायची आणि ही सर्व पट्टी अशी तयार करून घ्यायची. मैत्रिणींनो, ह्या 7 चेन झाल्या ना फी आकाराच्या शेपमध्ये, मग पुढं जो राहतो ना आकार, पुढची स्टेप, त्याच्यामध्ये एक चेन बनवायची. अशी एक चेन बनवायची आणि पुढच्या फी आकारामध्ये 7 डबल क्रोशे घ्यायचे. असे इथं 7 डबल क्रोशे, इथं एक चेन, फी आकारामध्ये 7 डबल क्रोशे आणि ह्या पुढच्या आकारामध्ये एक चेन, अशी करून हा राऊंड पूर्ण करायचा. हा पहा, इथे मी एक चेन घेतलेली आहे, म्हणजे एक आपलं एक चेनच घेतलेली आहे ही, आणि पुढचे इथं 7 डबल क्रोशे. तुम्ही म्हणाल पुढची चेन कशी घ्यायची, मी घेऊन दाखवते तुम्हाला. आता हे 7 डबल क्रोशे झाले ना, फक्त पुढे एक अशी चेन घेऊन टाकायची. हे पहा झाली. पुढं 7 डबल क्रोशे, पुढे एक चेन, असा हा राऊंड पूर्ण करायचा आणि मग गुलाबाचं फूल तयार करायचं. मैत्रिणींनो, हे सगळं विणकाम पूर्ण झालेलं आहे. हे 7 डबल क्रोशे झाले आणि इथं ह्याच्यात एक चेन पण झाली तयार करून, आणि हे असा आकार झालेला आहे. आणि हे असं हे सगळं विणकाम असं झालेलं आहे. आता आपण फूल तयार करून घ्यायचं. फूल तयार करून घेताना फक्त हे असं वळवत जायचं, असं 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 असं, आणि हे असं असं हे फूल तयार होतं. पहा असं छान.
आणि हे असं शिवून तयार करून घ्यायचं. आणि हा फुलाचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. फूल कसं करायचं तयार गुलाबाचं, तो व्हिडिओ पहा. किंवा मी आता तुम्हाला फूल हे शिकवलेलं आहे ते लक्षात ठेवा आणि फुलाचं विणकाम तयार करा. आणि नंतर फूल तयार झाल्यानंतर पट्टी तयार करायची. ही मी 7ची चेन करून घेतलेली आहे पहा, 7 टाक्यांची. तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता. पट्टी तुम्हाला रुंद ठेवायची असेल तर जास्त घ्या आणि छोटी करायची असेल तर मी 7 घेतली. 7 टाक्यांची एक चेन आणि एक चेन एक्स्ट्रा घ्यायची एक अशी. आणि पुढं दिसतंय का, पुढं लगेच त्याच्या दुसऱ्या टाक्यामध्ये एक चेन सोडायची, फक्त एक चेन सोडायची आणि दुसऱ्या टाक्यामध्ये ओवून असं पहा सिंगल क्रोशा घ्यायचा. हा डबल क्रोशा नाही, असा हा सिंगल क्रोशा घ्यायचा. पहिल्यांदाच एक टाका सोडायचा, नंतर सलग सगळ्या टाक्यांमधून सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचे आपल्याला. आणि सुरुवात करताना एक टाका घ्यायचा नेहमी आणि फुल चेन विणून घ्यायची आणि मग पट्टी तयार होते. आता दुसरा राऊंड घेताना सुरुवातीला फक्त एक नवीन चेन घ्यायची. हे मी तुम्हाला सांगितलं तरी पण परत सांगते. आणि नंतर विणकाम सुरू करायचं. तिथूनच त्याच टाक्यामधून सिंगल क्रोशा असं पूर्ण विणकाम करायचं, हे लक्षात ठेवायचं. सुरुवात करताना एक चेन घेऊन तिथूनच एक सिंगल क्रोशा करायचा आणि प्रत्येक ओळीला नवीन टाका घेऊन सुरुवात करायची. म्हणजे पट्टीचा आकार छान येतो चौकोनी. अशी ही पट्टी तयार झालेली आहे पहा विणून. इतकी झाली माझी एवढी. तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही करून घ्या आणि नंतर फूल जोडायचं काम करू आपण. फुलाच्या पाकळ्या अशा शिवून घ्यायच्या आणि सुंदर असं हे गुलाबाचं फूल तयार होतं पहा. आणि आता मी हेच फूल ह्या पट्टीला जॉईन करून घेतलेलं आहे. आणि ही पट्टी अशी मी तयार केलेली आहे बघा, अशी तयार होते ही पट्टी पूर्ण विणकाम झाल्यावर. आणि मी ती पट्टी जॉईन करताना फुलाच्या खाली जॉईन केलेली आहे. म्हणजे कुठं जॉईन केली हे दिसतसुद्धा नाही पहा, ह्या पट्ट्यामध्ये दिसत नाही. कुठं जॉईंट दिसते का बघा, नाही. जॉईंट झाकण्यासाठी पट्टी इथं जॉईंट केली आणि त्याच्यावरच हे गुलाबाचं फूल जॉईंट केलेलं आहे. आणि असा हे सुंदर असा हा बेल्ट आपला तयार झालेला आहे. कुठल्याही ड्रेसवर पांढरा कलर छान दिसतो. आणि तुम्हाला रंगीबेरंगी जर विणायचे असेल प्रत्येक ड्रेसवर तर तुम्ही विणू शकता, तसं काही नाही. मॅचिंगसाठी पण अनेक प्रकारचे बेल्ट तयार करू शकता. पण बेल्ट तयार करताना असा करायचा, हा खूप सुंदर दिसतो. मी तर विणलेले आहेत हे 4, तुम्हाला पाहिलेच आहेत तुम्ही. आणि हा व्हिडिओ आपला आता इथं संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण सुंदर विणकाम घेऊन. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.